हाय, शिल्पाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इन्स्टंट मलाई कुल्फी बनवणार आहोत। तर चला बनवायला सुरुवात करूयात। तर इथे मी ग्राइंडर जार घेतलेला आहे, त्यामध्ये ड्राय फ्रूट्स टाकलेत। याला मी जाडसर वाटून घेणार आहे। ते इथे ड्राय फ्रूट्स आपले जाडसर वाटलेले आहेत, ते मी एका वाटीत काढते आणि याच ग्राइंडर जारमध्ये मी 2 ब्रेडचे स्लाइस देखील वाटणार आहे। मी इथे ब्रेडच्या कडा काढलेल्या नाहीयेत, मी तसंच यामध्ये वाटण्यासाठी टाकते आणि याला एकदम बारीक असं वाटून घेते। हे पहा, इथे आपला ब्रेड देखील बारीक वाटून झालेला आहे। आता हे बाजूला ठेवूयात। गॅसवर इथे मी टोप ठेवलेला आहे, त्यामध्ये पाऊण लिटर दूध ओतलंय। या दुधामध्ये मी 1 चमचा मिल्क पावडर टाकणार आहे। तर ही डायरेक्ट न टाकता मी दुधामध्ये डिझॉल्व करून याला दुधामध्ये ओतणार आहे। त्या अगोदर मी केशर देखील दुधामध्ये भिजत ठेवते। चिमूटभर केशरच्या काड्या घेऊन त्यामध्ये थोडं कोमट दूध ओतून याला बाजूला ठेवलंय आणि आता या दुधामध्ये आपण मिल्क पावडरचं जे दूध बनवलंय ते ओतूयात। मिक्स करून घेऊया। दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची। दुधाला चांगली उकळी आली की त्यामध्ये अर्धा कप साखर टाकायचे। साखर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकतो। साखर विरघळली की त्यामध्ये केशरचं दूध, जाडसर वाटलेलं ड्राय फ्रूट्स आणि ब्रेडचा चुरा यामध्ये मिक्स करायचा आणि 2 मिनिटे याला शिजवायचे। 2 मिनिटं हे मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग त्यामध्ये वेलची पूड टाकायचे। वेलची पूड मिक्स करायची आणि हे मिश्रण आता थंड होऊ द्यायचे। तयार झालेलं हे कुल्फीचं मिश्रण रूम टेम्परेचरवर आल्यावर कुल्फी मोल्डमध्ये भरूया। सर्व मोल्ड मी इथे अशाच प्रकारे भरणार आहे। हे भरलेले सर्व मोल्ड आता आपण ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर डीप फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। इथे आपली ही मलाई कुल्फी सेट झालेली आहे, म्हणजेच तयार झालेली आहे। ती मी या लहान मुलांबरोबर शेअर केले। तुम्हाला ही मी बनवलेली मलाई कुल्फी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।